नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळयाच्या काही ठळक घडामोडींकडे. कोकण विकास मंचच्या पुढाकारानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. ठाण्यात अपंग आणि गतिमंद विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. आणि सीडीसी अर्थात निरंतर निर्वाहन प्रमाणपत्र बनावटरित्या बनवणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी केलं जेरबंद. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या आणि सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसंच अन्य मागण्यांसाठी कोकण विकास मंचच्या पुढाकारानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्व कोकण विकास मंचचे संचालक निलेश सांबरे यांनी केलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी. शैक्षणिक पात्रता, जात, संवर्ग, वय आणि एकूण सेवा या निकषांच्या आधारे पदोन्नती मिळणं अपेक्षित असताना नियमबाह्य पद्धतीनं दिलेली पदोन्नती रद्द करावी आणि संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करावी. संचालक आणि व्यवस्थापक यांचे जे नातेवाईक बँकेची नोकरी करत आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं. बँकेची नोकर भरती IBPS पद्धतीनंच करावी आणि त्रयस्थ संस्थेमार्फत ऑनलाईन अंमलात आणावी. बँकेनं जास्त दरानं खरेदी केलेली मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन करावं. बाजारभावापेक्षा जास्त दरानं खरेदी केलेल्यांचे लेखा समितीकडून ऑडिट करावं. शेतकऱ्यांना तात्काळ मिळणारी 10,000 रुपये रक्कम त्वरित वाटप करावी. सर्व भागधारकांना शेअर सर्टिफिकेट मिळावीत. जाचक रद्द करून शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. बँकेकडून विनाकारण होणारा वाहन खर्च टाळण्याबाबत कारवाई करावी. या मागण्यांसह मनोरवाडा भिवंडी रस्त्याबाबतच्या मागण्यांचा समावेश या मोर्चामध्ये करण्यात आलाय. हजारोंच्या संख्येनं शेतकरी, मच्छीमार, स्थानिक तरुण आणि बँकेमध्ये पदोन्नतीपासून डावलण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय या मोर्चामध्ये यावेळी सहभागी झाले होते. दरम्यान आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं यावेळी निलेश सांबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ आणि महाव्यवस्थापकांच्या अंधाधुंद कारभाराविरुद्ध हा मोर्चा काढलेला आहे. नुकताच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेले, शेतकऱ्यांना 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी दिलेली आहे, परंतु या बँकेने दिलेली नाही. त्याचप्रमाणे नाबार्डने अनेक मुद्दे बँकेच्या विरोधात ताशेरे ओढलेले आहेत. तर संचालक मंडळाने बँकेची अक्षरशः लूट चालवलेली ठेवीदारांच्या पैशाची, त्या विरोधात हा मोर्चा आहे. त्यासोबतच मनोरवाडा भिवंडी गेल्या 4 वर्षापासून त्या रस्त्यावरती टोल नाके चालू आहेत, तरीसुद्धा रस्त्याचं काम अपूर्ण आहे आणि जे झालेलं आहे ते पण पूर्ण खड्डेमय आहे. ते काम पूर्ण व्हावे आणि या पूर्ण व्हावे या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित केला. आमची मागणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी. या नुकताच यांनी पदोन्नती जी शिक्षणाचा आधारावर न आधार घेता किंवा सेवाज्येष्ठता न आधार घेता जी पदोन्नती केलेली आहे ती पदोन्नती रद्द करावी. तसेच नाबार्डने ताशेरे जे ओढले आहेत त्याची केंद्रीय दक्षता पथकाकडून तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे मागील वर्षी पालघर जिल्हाधिकारी यांनी मनोरवाडा भिवंडी रस्त्याचं काम मार्च 2017पर्यंत पूर्ण करून द्यायचं आश्वासन दिलं होतं. तर तात्काळ त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येऊन लवकरात लवकर काम पूर्ण करून द्यावे ही आमची नम्रतेची मागणी आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमे लागोपाठ 2 दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. श्रावण पौर्णिमेला राखी बांधावी असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. या विधीला पवित्र रोपण असंही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावानं आपलं रक्षण करावं ही यामागची मंगल मनोकामना असते. ठाण्यात देखील मोठ्या उत्साहामध्ये भाऊ आणि बहिणीचा रक्षाबंधन सण आज साजरा करण्यात आला.
हिरानंदानी येथील श्रीमा विद्यालयामध्ये या बहीण भावाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अपंग गतिमंद मुलांनी या सणाचा आनंद लुटला। समाज आणि गतिमंद यांच्यात स्नेहाचा दुवा निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रक्षाबंधनाचा हा सण साजरा झाला। ठाणे शहर परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन स्नेहदीप शाळेतील गतिमंद मुलांना राखी बांधतात आणि गतिमंद मुलींकडून इतर मुलं राखी बांधून घेतात। समाज प्रबोधनाचा एक भाग म्हणून दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। यावेळी अपंग आणि गतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता। श्रीमा स्नेहदीप हर साल रक्षाबंधन का कार्यक्रम रखता है। श्रीमा स्नेहदीप जैसे ही हम सब थाना में जानते हैं, श्रीमा विद्यालय, श्रीमा बाल निकेतन पूज्य श्री तारामा ने ये 1989 में शुरू किया था। यह स्कूल स्पेशल बच्चों का है, जहाँ पर बच्चे जो रेगुलर स्कूल में पढ़ाई नहीं कर पाते हैं, जिनको ज़्यादा स्पेशल इंस्ट्रक्शंस लगता है या स्पेशल टीचिंग एड्स लगता है, उनके लिए ये स्कूल है। और यह कार्यक्रम 21 इयर्स पहले हमारे चेयरमैन साहब ने शुरू किया था, जहाँ पर थाना के सभी रेगुलर स्कूल्स हैं उनके बच्चों को बुलाया जाता है राखी बंधवाने के लिए और राखी बांधने के लिए। यानी कि जो स्पेशल लड़कियां हैं वो रेगुलर स्कूल के लड़कों को राखी पहनाती हैं और रेगुलर स्कूल की लड़कियां राखी बंधवाती हैं स्पेशल बच्चों से। यह एक मौका है सभी बच्चों को इन बच्चों के करीब आने का। वैसे कई बच्चे डरते हैं कि ये बच्चे क्या करेंगे, कहीं हाथ लगाएंगे, कहीं मार देंगे, या उनके मुंह से जब थूक निकलती है, या उनका चेहरा देखकर डर जाते हैं। वह डर उनका यहाँ पर स्कूल में जब बच्चों को देखते हैं आने से निकल जाता है, क्योंकि वे ये बच्चों को देखते हैं पढ़ते हुए। आज एक बच्चे ने स्पीच दिया, बच्चे गाते हैं, बच्चे डांस करते हैं, बच्चे स्माइल करते हैं। तो जब ये डर निकल जाता है तो बाकी बच्चे भी उनसे एक्सेप्ट करना शुरू कर देते कि तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारणं थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का। पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस कारणं संपली। अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट। तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? मर्चंट नेव्ही शिपिंग कंपनीमध्ये देश विदेशात जहाजावर नोकरीसाठी लागणारी सीडीसी अर्थात निरंतर निर्वहन प्रमाणपत्र बनावट सर्टिफिकेट बनवणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेकडून सापळा रचून अटक करण्यात आली आहे।
मर्चंट नेव्ही आणि देश-विदेशातील शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरी लागण्यासाठी बंधनकारक असलेल्या सीडीसी अर्थात निरंतर निर्वाहन प्रमाणपत्र बनावट सर्टिफिकेट बनवणारी आणि विक्री करणारी टोळी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती। त्यानुसार ठाकरे आणि त्यांच्या पथकानं बनावट सर्टिफिकेट बनवणाऱ्या या टोळीवर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं। दरम्यान या टोळीचा मुख्य सूत्रधार 1 ऑगस्ट रोजी नौपाडा बीकेबीन इथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावून अब्दुल्ला मनत्तुम पाडत हकीम आणि त्याच्या सोबत असलेले विजय गोपाल पिल्ले आणि अली मोहम्मद मुसा या तिघांना बीकेबीन येथून अटक करण्यात आली। या तिघांकडे अधिक चौकशी केली असता शिपिंग कंपन्या आणि मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे बनावट सीडीसी प्रमाणपत्र बनवत असल्याची कबुली त्यांनी दिली। मर्चंट नेव्ही आणि देश-विदेशातील शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला हेरून त्यांचं बनावट सीडीसी तयार करण्याचं काम हे तिघे करत होते। इच्छुक उमेदवारांकडून अब्दुल्ला मनत्तुम पाडत हकीम हा बायोडेटा घेतल्यानंतर ते दिनेश शंकर उधळ यास पाठवायचे। त्यानंतर दिनेश त्या उमेदवाराचं बनावट सीडीसी प्रमाणपत्र बनवून द्यायचा। हे प्रमाणपत्र खरं असल्याचं भासवून ही टोळी उमेदवाराकडून 1 ते 3 लाख रुपये घ्यायची। गुन्हे शाखेच्या पथकानं दिनेश शंकर उधळ याला देखील गुरुवारी अटक केली असून त्याच्या घरातून प्रमाणपत्र बनवण्यासाठी लागणारे लॅपटॉप, कलर प्रिंटर, पंचिंग मशीन, कार्डशीट पेपर, रबरी शिक्के, विविध उमेदवारांचे बायोडेटा आणि पनामा देशाचे तयार केलेले सीडीसी प्रमाणपत्र जप्त केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली। दिनेश एलियस प्रदीप शंकर रौंदल नाम का जो व्यक्ति है उसकी उम्र 29 साल है और वो पिछले 6-8 साल से इस प्रकार का कार्य कर रहा था। उसके 8-9 एजेंट से उसकी पहचान थी। अधिकतर एजेंट्स केरला के रहने वाले थे, कुछ एजेंट्स मुंबई के भी हैं। मिडलमैन तीनों मुंबई के और डोंबिवली एरिया के रहने वाले हैं और आज तक करीब इस प्रकार के 400 डॉक्यूमेंट्स लगभग पब्लिश कर चुका है और प्रत्येक डॉक्यूमेंट का 1 लाख से 4 लाख रुपया एजेंट लेता था और उसमें से करीब 60,000 से लेकर 1 लाख रुपया वो मिडलमैन को या प्रिंटर को इस डॉक्यूमेंट बनाने का दिया करता था। 6 से 8 साल से इस प्रकार का कार्य कर रहा था फौजरी का ये वाला व्यक्ति और उसने आज तक लगभग 400 इस प्रकार की सीडीसी बनाई है। ऐसी प्रिलिमिनरी जानकारी हमको मिली है जो वेरिफिकेशन के हमारे आगे पर अवश्य गए होंगे। निश्चित है कि लोग इस प्रकार की सीडीसी लेके शिप पे गए होंगे और ऐसा भी शक्य है कि इस प्रकार के सीडी जहां दूसरे कंट्री में फोर्ज करके पकड़े गए हों वहाँ इस प्रकार के लोग हो सकता है कि उन्होंने प्रोसिक्यूशन, डिटेंशन या डिपोर्टेशन भी फेस किया होगा। तो ये जो इलीगल माइग्रेशन का रैकेट भी इससे कनेक्टेड हो सकता है, वो भी हम वेरिफिकेशन। इलीगल माइग्रेशन का रैकेट तो है ही, शिप पे भी इलीगल लोगों को भेजने का रैकेट है ही, लेकिन इसके सिक्योरिटी इम्प्लीकेशन और क्या है वो हम आगे इन्वेस्टिगेशन में जानने की कोशिश। जुन्या आणि नव्या ठाण्याचा मध्यबिंदू मानल्या जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी चौकातील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी येथील वाहतूक मार्गामध्ये मोठे फेरबदल करण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक विभागानं तयार केला असून सद्यस्थितीत बंद अवस्थेत असलेल्या सिग्नलच्या संख्येत कपात करून ही यंत्रणा नव्यानं कार्यान्वित करण्याचा निर्णय येत्या काही दिवसात अंमलात आणला जाणार आहे। तसंच महामार्गालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर काही भागापर्यंत एकेरी वाहतूक सुरू करता येऊ शकते का याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवण्याचा पोलिसांचा मानस आहे। ठाणे शहर तसंच वागळे परिसरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नितीन कंपनीचा चौक महत्त्वाचा मानला जातो। मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या या चौकातून वागळे स्टेट, मुंबई, घोडबंदर आणि ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे 4 प्रशस्त रस्ते आहेत। तसंच या मार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्तेही आहेत। गेल्या काही वर्षांपासून या चौकांमध्ये वाहनांचा भार वाढलाय, मात्र त्याचं योग्य प्रकारे नियोजन होत नसल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे। ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी आता नियोजन सुरू केलं आहे। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कोकण विकास मंचच्या पुढाकारानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। ठाण्यात अपंग आणि गतिमंद विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा आणि सीडीसी अर्थात निरंतर निर्वाहन प्रमाणपत्र बनावटरित्या बनवणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी केलं जेरबंद।
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.